पंढरपुरात साराज ब्युटी अकॅडमी अँड फॅमिली सलूनचा शुभारंभ. पंढरपूर येथे साराज ब्युटी अकॅडमी अँड फॅमिली सलूनची सुरुवात करण्यात आली आहे. संस्थेचे संस्थापक श्री सागर गायकवाड हे कॉस्मेटॉलॉजी विषयातील पदव्युत्तर शिक्षण घेतलेले असून सौंदर्य क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान व व्यावसायिक कौशल्यांचे प्रशिक्षण देण्याचा त्यांचा उद्देश आहे. अकॅडमीमध्ये देण्यात येणारे प्रशिक्षण साराज ब्युटी अकॅडमीमध्ये विद्यार्थ्यांसाठी नियमित वर्ग तसेच प्रत्यक्ष प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिले जाणार आहे. केसांचे प्रशिक्षण, हेअर कटिंग, हेअर स्टायलिंग, हेअर कलरिंग, हेअर स्पा, केराटिन व स्मूथनिंग, केसावरील विविध आधुनिक प्रक्रिया, ब्युटी व त्वचा निगा प्रशिक्षण, फेशियल, क्लीनअप, डी-टॅन, थ्रेडिंग, वॅक्सिंग, ब्लीच, त्वचेची निगा व सौंदर्य उपचार, मेकअप प्रशिक्षण, बेसिक ते प्रोफेशनल मेकअप, पार्टी मेकअप, ब्रायडल मेकअप, विविध कार्यक्रमांसाठी मेकअप, स्पा व मसाज प्रशिक्षण, स्वीडिश मसाज, डीप टिश्यू मसाज, थाई मसाज, फूट रिफ्लेक्सॉलॉजी, हेड मसाज. विद्यार्थ्यांना वर्गातील मार्गदर्शनासोबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात येणार असून सौंदर्य क्षेत्रात नोकरी किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. महिलांसाठी सलून सेवा. साराज फॅमिली सलूनमध्ये महिलांसाठी विविध हेअर, ब्युटी, स्किन आणि मेकअप सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. हेअर कटिंग, हेअर स्टायलिंग, हेअर कलर, केराटिन, स्मूथनिंग, हेअर स्पा, फेशियल, क्लीनअप, डी-टॅन, थ्रेडिंग, वॅक्सिंग, ब्लीच, मॅनिक्युअर, पेडिक्युअर, पार्टी मेकअप, ब्रायडल मेकअप यांसह महिलांसाठी विविध सौंदर्य सेवा येथे उपलब्ध आहेत. पंढरपूर व परिसरातील महिलांना दर्जेदार सौंदर्य सेवा मिळाव्यात आणि सौंदर्य क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य व्यावसायिक प्रशिक्षण व प्रत्यक्ष अनुभव मिळावा या उद्देशाने साराज ब्युटी अकॅडमी अँड फॅमिली सलूनची सुरुवात करण्यात आली आहे. उद्घाटन सोहळ्याच्या समयी उपस्थित राहिलेल्या सर्वांचंच मी गायकवाड परिवाराच्या वतीने अगोदर मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय आणि मालकांना आणि सर्वच मान्यवरांना विनंती करतोय सुरुवातीला आपण ठीक करणार आहोत आणि त्याच्यानंतर पुढील कार्यक्रमाला सुरुवात करतोय. मी सर्वांना विनंती करतोय आपण खुर्च्यांवरती असं नसतो व्यवसाय सर्टिफिकेट असतं यांचाही सन्मान. याचा आज उद्घाटन प्रशांत मालकाच्या अध्यक्षतेखाली झालं. मला या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान दिलं त्याबद्दल गायकवाड परिवाराचं मी पहिल्यांदा आभार मानतो. आणि यांचा उद्योग हा व्यवसाय असाच वरचेवर प्रगतीपथावर जावं, तो एखाद्या वटवृक्षासारखा हो एवढीच परमेश्वरच्या रणी प्रार्थना करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. फिजिओथेरपीचं त्याला जोडून द्या आणि मग त्याचे टेक्निक आहे, ते टेक्निक केल्यानंतर त्या माणसाला रिलीफ मिळतो, त्याच्या वेदना कमी होतात. त्यामुळं ह्यातून शिकून मुलांनी उभं राहावं हा त्यामागचा उद्देश आहे. निश्चितपणे बदलत्या काळानुसार बदलते व्यवसाय, अण्णा पाटील म्हणले तसं खरं आहे की पूर्वी त्या ठिकाणी आणि ह्यातून एका बाजूला मुलांना शिकून तयार करणं, दुसऱ्या बाजूला फॅमिली सलून. एखाद्या कुटुंबाने जर ठरवलं नवरा बायको मुलं तर त्यांना सगळ्या प्रकारच्या सेवा सुविधा या फॅमिली सलूनमधनं मिळणार आहे. तो निश्चितपणे सागरला त्याच्या नवीन व्यवसायाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. त्याच्यामधून चांगली सेवा त्यांनी द्यावी, कारण सर्व्हिस सेक्टर आहे तो जो व्यवसायाच्या निमित्तानं होते. तेव्हा आपल्या सगळ्याच्या वतीनं त्याच्या नवीन व्यवसायाला शुभेच्छा. त्याच्या हातनं लोकांना चांगली सेवा मिळावी. पंढरपूर आल्यानंतर अधिक खुलून लोक बाहेर गेले पाहिजे तुझ्या ऑफिसमधनं इथं दुकानात आल्यानंतर, आणि लोकांनी विचारलं पाहिजे की कुठं तू मेकओव्हर करून आला. एवढी ताकद परमेश्वरानं तुला द्यावी एवढीच रुक्मिणी पांडुरंगाची प्रार्थना. नमस्कार. आपल्या सगळ्यांचे तरुण सहकारी सन्माननीय सागरजी गायकवाड यांनी नवीन साराज म्हणजे सागर आणि राजेंद्र बाची या दोघांच्या नावातून साराज या नावाचं एक नवीन
ब्युटी अकॅडमी, ज्या ठिकाणी मुलांना शिक्षण त्या ठिकाणी त्या व्यवसायाचं देण्याचं त्याचं प्रयोजन आहे, आणि फॅमिली सलून अशा पद्धतीच्या नवीन फर्मचं उद्घाटन या ठिकाणी आज संपन्न झालेलं आहे. त्यानिमित्त उपस्थित असलेले आदरणीय कल्याणरावजी पाटील साहेब, आदरणीय राजू बापू, सन्माननीय दुर्गाताई अंकुशराव, सन्माननीय ज्योतिताई पांढरे, सन्माननीय बाबासाहेब पाटील, सुभाषजी मस्के, रामभाऊ गायकवाड, या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले धनवडे तात्या, मस्के सर, बंडू पवार, दिनकर डोंगरे, अतुल पवार, बाळासाहेब गायकवाड, महादेवजी गवटे, सुरेशजी टिकोरे, जतरुण सहकारी सचिनजी धोत्रे, उपस्थित असलेले सन्माननीय दत्तात्रयजी गायकवाड, त्यांचे सागरचे ज्येष्ठ बंधू सूरज, त्यांचे कुटुंबीय उपस्थित, सागरचे सर्व नातेवाईक, आई वडील आहेत, आईचंही नाव घेतो. त्या ठिकाणी आज एका नवीन व्यवसायाची सुरुवात सागरने या ठिकाणी सुरू केली. आणि स्वतः सिव्हिल इंजिनियर असताना कुठेतरी रस्त्याची ठेकेदारीची कामं घेता आली असती, स्वतःचा बांधकाम व्यवसायामध्ये जाऊन जॉईंट व्हेंचरमध्ये उद्योग करता आला असता, परंतु ती वाट न चोखळता त्यांनी नवीन एक उद्योग या ठिकाणी सुरू केला. मला वाटते की पंढरपूर परिसरामध्ये इकडच्या 2-4 तालुक्यामध्ये, सोलापुरात असेल का नाही मला माहीत नाही, पण सलून किंवा जी कॉस्मॅटॉलॉजी म्हणून जी भाग आहे त्याच्यामध्ये मुलांना आणि मुलींना अकॅडमिक शिक्षण द्यायचं, थिअरी आणि प्रॅक्टिकल दोन्ही पण, त्याचं स्वतः त्याने शिक्षण घेतलं आणि त्यातून एक नवीन वाट या ठिकाणी सुरू केली आहे. तर म्हणजे आज आपण बघितलं तर प्रत्येक व्यक्तीला, मग स्त्री असो किंवा पुरुष असो, लहान असो किंवा मोठा असो, प्रत्येकाला वाटते की माझं व्यक्तिमत्व ही खुलून दिसलं पाहिजे. जुन्या काळामध्ये आपण सगळे आदिमानव होतो, टोळी रूपानं राहत होतो, जंगलात राहत होतो, तेव्हाचा काल वेगळा होता. तुम्ही जर जुन्या कधी फेसबुकवरती, यूट्यूबवरती बघितलं तर 100 वर्षापूर्वीचा भारत, 50 वर्षापूर्वीचा भारत, त्याच्या फिल्म आपण बघतो. आणि मग तेव्हाचं ड्रेस कोड, तेव्हाचे कपडे, तेव्हाचं राहणीमान आणि आजचं राहणीमान बघितलं तर खूप झपाट्याने त्यात बदल झाला. पूर्वी आम्हाला आठवतं आम्ही लहान खेळायला पाहिजे भूमिकेतनं, इथं नुसतं सलून नाही, तर त्या ठिकाणी येणाऱ्या मुलांना 2 महिन्याचे 3 महिन्याचे कोर्सेस घेऊन त्यांना ट्रेंड करणं आणि त्यांना स्वतःच्या पायावरती उभं करण्याकरता, ज्याला स्किल्ड जॉब म्हणतात, की तुम्ही शिका, तुमच्या पायावरती उभा राहा, कारण नोकऱ्या मिळतील का नाही पुढच्या काळामध्ये माहीत नाही. आजच अशी परिस्थिती की आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळं किंवा रोबोटमुळं काय होईल भविष्य काळामध्ये, कुठल्या नोकऱ्या जातील आणि कुठल्या येतील माहीत नाही. पण एक सांगतो की मेकअपची नोकरी काय जाणार नाही, मेकअपचा जॉब काय जाणार नाही, हे वाढायला लागणार. तुम्ही जर विमानतळावरती जर आपण गेला, मी आता याला सर विचारलं, तिथं मसाज कोर्स आहे म्हणजे तू ट्रेन मुलांना दे, पण त्या मसाजमध्ये नुसता फूट मसाज जरी करायचा असेल, नुसता फूट मसाज पायाचा, तरी ते 2000-3000 एवढे पैसे त्या ठिकाणी आपल्याला एअरपोर्टवरती घ्यायला मिळतात.